हाय फ्रेंड्स, मी उत्तल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि खास करून ज्या विद्यार्थ्यांनी 2 अर्ज केले असतील, 2 किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज केले असतील, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। जर तुम्ही हमीपत्र दिलं नाही तर तुम्ही भरलेले सर्वच्या सर्व अर्ज बाद होणार आहेत। मग ते हमीपत्र कुठे भरायचं आहे, कोणतं हमीपत्र आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। फक्त 300 रुपयामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण 3 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। तर या ठिकाणी पहा, एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सूचना। आता काय सूचना आहेत हे पहा। सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई सवलगातील पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो अशी तरतूद करण्यात आली आहे। परंतु आपण एका पदाकरिता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे। आपणास सूचित करण्यात येते की आपण ज्या पोलीस घटकात हद्दीत राहत आहात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमक्ष जाऊन फक्त एकाच घटकांसाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावा व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबतचे हमीपत्र स्वहस्ताक्षरात भरून देण्यात यावे। सदरची कार्यवाही दिनांक 8/5/2024 ते 17/5/2024 या कालावधीत संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पूर्ण करावी। दिनांक 17/5/2024 पर्यंत आपण सदरची कार्यवाही न केल्यास त्यानंतर आपले सर्व आवेदन अर्ज बाद करण्यात येतील याची नोंद घ्यावी, असं स्पष्ट माहिती व्यवस्थितपणे दिलेली आहे। आता उमेदवारांकडून जे आवेदनपत्र भरून घ्यायचं आहे ते असं आहे पहा मित्रांनो, की याची PDF मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर दिलेली आहे। तिथून PDF डाउनलोड करून तुम्ही हे आवेदनपत्र हे बीडसाठी आहे, तसंच प्रत्येक जिल्हा परिषदेत प्रत्येक SP ऑफिसचं असं आवेदनपत्र आहे। फक्त इथं पोलीस अधीक्षक बीड यांचे कार्यालय आहे त्याच्याऐवजी तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केलेले आहे त्यांचं तिथं पत्ता असेल तर त्या वेबसाईटवर तुम्ही डाउनलोड करू शकता। आता याच्यामध्ये हमीपत्र कसं आहे ते पहा। तर उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की सन 2022-23 पोलीस शिपाई या पदाकरिता यापूर्वी आवेदन अर्ज मार्च 2024 मध्ये मागवण्यात आले होते। सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एका पदासाठी एकच आवेदन अर्ज सादर करण्याबाबत अट नमूद असतानाही बीड जिल्ह्याच्या हद्दीत राहणारे उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे। जाहिरात नमूद केल्यानुसार उमेदवारांना एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशी उमेदवारास समज देण्यासाठी, तसेच त्यांनी विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जापैकी कोणत्याही एका आयुक्तालय किंवा जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा याबाबतचे हमीपत्र संबंधित उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात स्वाक्षरीसह भरून देण्यासाठी संबंधित उमेदवार दिनांक 18/5/2024 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे हमीपत्र भरून देण्यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, पोलीस भरतीसाठी भरलेले सर्व आवेदन अर्जासह न चुकता हजर राहावे। म्हणजे 18 मे 2024ला सकाळी 10 वाजता हजर राहायचं आहे बीड SP कार्यालयामध्ये। आणि सोबत काय न्यायचं आहे आपल्याला, तर आधार कार्ड, तुमचं ओळखपत्र, पोलीस भरतीसाठी भरलेले सर्व आवेदन अर्ज म्हणजे जो काही अर्ज आहे तो हे सर्व तुम्हाला घेऊन जायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।